मुळामध्ये वारंवार निर्यात बंदी कांद्यावरती लावली गेली आणि जागतिक बाजारपेठ आमच्या हातातून खऱ्या अर्थाने गेली आणि आता कांद्याचं उत्पादन हे वेगवेगळे देश विशेषतः बांगलादेश सुद्धा आता कांद्याचं उत्पादन घ्यायला लागला। त्यामुळं निर्यात बंदीचा फटका आणि आपल्या हातात असणाऱ्या गमावलेल्या बाजारपेठा याचा निश्चितपणानं परिणाम कांदा पिकावरती झालेला आहे। परंतु सरकारनं कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। त्याच्यातून काही भाव वाढतील आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल। परंतु निर्यात बंदीसारखा हत्यार ही शेतकरी विरोधी आहे, ते आता सरकारनं न वापरणं हाच यातला खऱ्या अर्थानं शहाणपणाचा मार्ग आहे। समृद्धी महामार्गावरती उभाटा गटाने गनिमी काव्यानं आंदोलन केलं, ते चिरडण्याचा समृद्धी महामार्गावर उभाटा गटानं आंदोलन केलेलं आहे, ते चिरडण्याचा प्रयत्न झाला। मला वाटतं की उभाटा असो नाही तर कबाटा असो, मुळामध्ये हे ज्यांच्या बरोबर गेले, ज्या काँग्रेस बरोबर गेले, इंडी सरकार बरोबर गेले, त्यांनी गेल्या 50-60 वर्षामध्ये शेती व्यवसायाचं वाटोळं केलेलं आहे। ज्यांच्याकडे शेतकरी नेता बनवून किंवा कृषी मंत्रिपद केंद्रातलं दीर्घकालीन होतं, त्यांनी सुद्धा शेतकरी विरोधी धोरणं राबवलेली आहेत। कारण ज्यावेळी 3 कृषी विधेयक लोकसभेमध्ये मांडली गेलेली होती, त्या 3 कृषी विधेयकाला उभाटा गटानं का पाठिंबा दिला नाही, का रस्त्यावरती शेतकऱ्याच्या बाजूने आले नाही? म्हणजे या सगळ्यांना, हे सगळे पक्ष इंडियावादी आहेत, यांना शेतकऱ्यांचा माल फुकट खायचा कळतो। कारण थोडा भाव वाढला की महागाईच्या नावानं सगळे बॉम्ब करायला लागतात। आणि म्हणून आता जे देशावरती संकट आलेलं आहे, ते संकट तेलाचं आहे, पेट्रोलियम पदार्थाचं आहे, आणि त्या संकटातून देशाला बाहेर फक्त शेतकरी काढू शकतो। आणि म्हणून काल आम्ही सांगलीला आत्मनिर्भर शेतकरी कष्टकरी परिषद घेतली आणि या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही सांगितलं, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे। या संकटातून आम्ही या देशाला वाचवू शकतो। परंतु या देशाला आजच्या संकटामध्ये कुणी घातलं? इथेनॉलचा शोध 19व्या शतकामध्ये लागला। आमच्याकडे याला 2000 उजाडलं। अटल बिहारी वाजपेयींनी चांगला निर्णय घेतला आणि मोदींनी नंतर 20% इथेनॉल डिझेल पेट्रोल मध्ये मिश्रण करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय तुम्ही तुमच्या काळामध्ये का घेतले नाही? आणि म्हणून आजचं जे संकट आहे, या संकटावर शेतकरी निश्चितपणानं मात करू शकतो। तुम्हाला आम्ही खाऊ पिऊ घालतो, पण आमच्या शेतीवरची बंधनं हटवा। आम्हाला चांगलं तंत्रज्ञान द्या, शेतीमध्ये चांगलं बियाणं आम्हाला द्या। कधीही तुम्ही निर्यात बंदी लावू नका। अरे साखऱ्या महागला, मग मागू दे ना, काय फरक पडतो? अरे ज्यादा साखर खाल्ली की डायबिटीस होत या, ज्यादा साखर खाल्ली की शरीर कमकुवत होत या, ज्यादा साखर खाल्ली की हृदयविकाराचा आजार होतो या। मग साखऱ्या खायलाच कशाला पाहिजे? आता बिन साखरेचा चहा पिलं तर चालतंय। आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याला शेतमालाला भाव चांगला मिळणं गरजेचं आहे आणि जगाची बाजारपेठ त्याला खुली करा, कारण शेतीतच रोजगार वाढू शकतो। 2014ला सत्तांतर झालं आणि 2014 नंतर शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेत असं वाटतंय का? कारण तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये जे असं आहे, 70 वर्षामध्ये काय झालं नाही असं एक सांगतो, 2014 पासून आज दिवस आहेत का? 2014ला आम्ही ऊसाचं आंदोलन करत होतो, त्यावेळी ऊसाला भाव होता 1400 रुपये। 2014 नंतर जर तुम्ही विचार केला तर ऊसाचा भाव आता झालेला आहे 3500 रुपये। शेवटी
काही धोरणं बदलल्याचा हा परिणाम आहे. असं नाही आहे की पूर्ण सरकारने विरोधामध्ये काम केलेलं आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये उभा केलं, शेतीमध्ये गुंतवणूक सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये केली. आज दुष्काळ भागामध्ये मोठ्या मोठ्या पाण्याच्या योजना झाल्या. मान, खटाव असेल, जत असेल, सांगोला असेल, हे आपल्या विभागातल्या आहेत. अशा मराठवाड्यामध्ये मोठ्या पाण्याच्या योजना झालेल्या आहेत, विदर्भामध्ये झालेल्या आहेत. ही छोटी मोठी एक गुंतवणूकच आहे ना शेतीमध्ये. कारण महाराष्ट्रातला सहकार हा कोणाच्या ताब्यात होता? आज सहकार चळवळीची वाट कुणी लावली? काय ते मोदी साहेबांनी लावली का? बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका कुणी खाल्ल्या, कुणी लुटल्या? दूधसंघ कोऑपरेटिव्ह मध्ये कुणी बसवलं? म्हणजे एका बाजूला दळण वळणाच्या व्यवस्थापासून शेतीच्या पाण्यापर्यंत काही धोरणं या देशामध्ये चांगली 2014 नंतर राबवली गेली. पण चांगली धोरणं ज्यावेळी पुढे येतात, तो कायदा होतो, त्यावेळी मात्र काँग्रेस सारखी सगळी गुंड त्याला विरोध करतात. आणि म्हणून काल जयंत पाटील सुद्धा हसत हसत बोलले की आता डिझेल पेट्रोलचे भाव 130 रुपये होणार आहे. मला जयंत पाटलांना आठवण करून द्यायचे आहे, 2004 साली जे डिझेल पेट्रोल 34 रुपये होतं ते तुम्ही 2014ला 76 रुपये केलं. म्हणजे जवळजवळ 44 रुपये प्रति लिटर तुमच्या काळामध्ये वाढलं. आणि आज डिझेल पेट्रोल किती वाढलं? तुमच्या काळातला हिशोब केला 10-12 वर्षाचा तर 42 रुपयाने वाढलं. मोदींच्या काळातला जर आत्ताचा विचार केला तर 74चं किती झालं? 94 झालं, 96 झालं, 21-22 रुपये वाढलं. म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या काळामध्ये भरमसाठ डिझेल पेट्रोलची वाढ केली. आज देशावरती संकट आलेलं नाही तर जगावरती संकट आलेलं आहे. आणि मग जगावरती संकट आल्यानंतर आपल्या देशाचा प्रमुख त्या संकटाची चाहूल लागल्यानंतर जर कुटुंबाला सावध करत असेल तर ह्याच्यात गैर काय आहे? आणि म्हणून मला वाटतं की विरोधकांना फक्त आणि फक्त काही घडलं तर ते मोदीजींच्यामुळे घडलेलं आहे. म्हणजे हे पाप, या पापाच्या धनी यापूर्वी आम्ही होतो. आज डिझेल पेट्रोलचं संकट जर तुम्ही धान्यापासून इथेनॉल करायला परवानगी दिली असती तर एवढं मोठं संकट जाणवलं नसतं. जयंत पाटलांनी 2% तरी इथेनॉल तयार करायला त्यांच्या सरकारनं परवानगी दिली का? 2% तर मिक्सिंग होत होतं. आज ते राज्याच्या अनेक वर्ष जयंत पाटील अर्थमंत्री राहिले. नेमका अर्थ खात्याचा अर्थ काय कळला? फक्त स्वतः हाणायचंच कळलं का सगळं शासनाच्या वेगवेगळ्या योजना? आणि म्हणून मला वाटतं की आज सोन्याच्या बाबतीमध्ये अब्जामध्ये आपण सोन्यावरती डॉलर खर्च करत आहे. अरे 1 वर्ष सोनं नाही खरेदी केलं, काय फरक पडत नाही. अरे शेतकरी दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा यात्रेला लेकरा बाळांना नवे धडूत कपडा आणत नाही. तो म्हणतो यावर्षी दुष्काळ आहे. त्याला समजतं, तो सगळ्या घराला समजावून सांगतो, जयंत पाटील तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमची स्वतःची व्यवस्था याच्या पलीकडे समाज कुटुंब म्हणून तुम्ही कधी बघितलं नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आज काही निर्णय घेतले जात आहे. फक्त मला सरकारला आवाहन करायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात धोरणं राबवू नका. हा शेतकरी देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो.